आज 12वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार। सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या स्वगणनेनं राज्यातील जनगणनेला सुरुवात। जनगणनेच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं राज्यपालांचं आवाहन। पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज पुन्हा मतदान। फेर मतदान घेण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। मुंबईतील नगरसेवकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज। महापालिका सभागृहात आलेल्या तातडीच्या प्रस्तावावेळी नगरसेवक गैरहजर। अनुपस्थित 40 नगरसेवकांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस। जालन्याच्या अंबडमध्ये सोनं तारण कर्ज घोटाळा। बँकेत बनावट सोनं ठेवून कोट्यवधींची फसवणूक। कर्जदारांचं खरं सोनं गायब। तिघांना अटक। कर्जदारांचा संताप। बोर नसरापूरमध्ये 3.5 वर्षांच्या चिमुकलीची हत्या। जनावरांच्या गोठ्यात नेऊन वयोवृद्धानं केली हत्या। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। संतप्त नागरिकांचा पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको। उल्हासनगरमधील वाढती गुन्हेगारी थांबेना। नेताजी चौक परिसरात 21 वर्षीय तरुणावर चाकूनं हल्ला। चाकू पोटातच अडकला। जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या तरुणाची मदतीसाठी याचना। नवी मुंबईमध्ये एसटी बस चालकावर हल्ला। गाडी घासल्याच्या किरकोळ कारणावरून तिघांचा बस चालकावर हल्ला। खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नवी मुंबई विमानतळावरून या आठवड्यापासून 46 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय विमान सेवा। देशातील प्रमुख शहरांमध्ये 30 नवीन देशांतर्गत मार्गांचाही विस्तार। जबलपूरमधील क्रूज अपघाताचा नवीन व्हिडिओ समोर। पाणी शिरण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रवाशांना लाईफ जॅकेट दिलं। सुरक्षेबाबतचा मोठा निष्काळजीपणा उघड। इराणचा अमेरिकेला नवा प्रस्ताव। युद्ध टाळण्यासाठी हालचालींना वेग। मात्र इराणचा शांतता प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला। इराणकडे आता सैन्यच उरलं नसून इराणच्या अटी मान्य नाहीत। ट्रम्प यांचं स्पष्टीकरण। युरोपीय संघाकडून व्यापार कराराचं उल्लंघन। अमेरिकेकडून आयात शुल्कात 25% वाढीची घोषणा। ट्रम्प यांच्याकडून दरवाढीची घोषणा। युरोपीय संघ व्यापार कराराचं पालन करत नसल्याचा ठपका।